अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील हेरले गावामध्ये सुमारे 3 एकर 11 गुंठे क्षेत्रावर वसलेले हेरले हायस्कूल पूर्वी आंबप येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या खासगी संस्थेकडे हस्तांतरित झाले होते। आजही हे हायस्कूल त्यांच्या निगराणीखालीच चालते। मात्र हेरले गावचे सुपुत्र ॲडव्होकेट संदीप कोरगावे आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया कोरगावे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात कायदेशीर लढा उभारला। गावाच्या हितासाठी कोणताही मोबदला न घेता त्यांनी ही लढाई लढली आणि न्यायालयाचा निकाल गावाच्या बाजूने लागला। त्यामुळे हेरले हायस्कूल गावासाठी पुन्हा आशेचा किरण ठरले आहे। मात्र हे हायस्कूल कायमस्वरूपी गावाच्या ताब्यात राहण्यासाठी आता गावातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे। हेरले गावात माजी सभापती राजेश पाटील, जवाहर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आदगोंडा पाटील, ज्येष्ठ नेते बालेचंद जमादार आणि अमर वड्डे यांसारख्या प्रमुख नेत्यांचे राजकीय गट कार्यरत आहेत। तसेच शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप आणि काँग्रेस हे पक्षही गावात सक्रिय आहेत। परंतु आज प्रश्न राजकारणाचा नसून गावाच्या अस्तित्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे। त्यामुळे सर्व गट, पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे। गावातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेता हेरले हायस्कूल कोणत्याही धनदांडग्यांच्या ताब्यात न जाता ते कायमस्वरूपी गावाच्याच मालकीचे राहावे यासाठी व्यापक लोकलढा उभारण्याची वेळ आली आहे। आता पाहावे लागेल की हेरले गावातील सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष एकत्र येत गावाच्या भवितव्यासाठी संघर्ष उभारतात की नाही। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।